भाऊ, मला सांगा की मोठ्या प्रतीक्षेनंतर या सगळ्या लोकांना जे आहे ते आता नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं हे सगळं? सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, महायुतीच्या सरकारनं 5 वर्ष ते 20 वर्ष वेटिंगवर असलेल्या गोर गरीब अनुकंपा धरतीच्या वेटिंगवर असलेल्यांना न्याय दिला आहे। आज राज्यातल्या 10,000 मुलं आणि मुली यांना नोकरी दिल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। 20 वर्षापासूनची जी वेटिंग लिस्ट होती ती आता संपलेली आहे आणि 10,000 लोकांना, मुलांना मुलींना नोकरी दिली। कोणाची आई वारली होती नोकरीमध्ये, कोणाचे वडील वारले होते, कोणाचा मुलगा वारला, कोणाचा भाऊ निधन झालं आणि निधन झालेल्या लोकांना न्याय मिळत नव्हता। जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात, जिल्हा परिषदमध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये हे लोक सातत्याने वेटिंग लिस्ट पाहण्यासाठी यायचे, परंतु सरकार भूमिका घेत नव्हतं। मात्र माननीय आमच्या मुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि 10,000 लोकांना न्याय दिला। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय माजी मंत्री, आमचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव खोतकर, नारायणराव कुचे, जिल्हाधिकारी आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 128 मुलं आणि मुलींना आज नोकरीचे प्रमाणपत्र वाटलेले आहेत। आज ते सगळे सरकारी कर्मचारी झालेले आहेत। त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झाला होता। 17 वेळा अनुकंपा धर्तीवर नोकरी देण्याचे 17 वेळा GR निघाले, मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही। आज मात्र 10,000 कुटुंबाला न्याय मिळालेला आहे। लागवला की दसऱ्याला या लोकांनी शस्त्र म्हणून अमित शहाच्या डोळ्याची पूजा केली। संजय राऊत, विनाशकाले विपरीत बुद्धी यांनी बाळासाहेबांची शिवसेना बुडवली आहे। आता संजय राऊत सांगतात की शिवसेनेनं अमित शहा साहेबांच्या डोळ्याची पूजा केली, म्हणजे विकृती आहे। माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब आहेत, नरेंद्र मोदीजी आहेत, महायुतीच्या सरकारला प्रत्येक संकटाच्या काळात मदत करतात आणि देशामध्ये महाराष्ट्राला झुकतं माप देतात। अशा वेळी केंद्रीय मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटणं म्हणजे जोड्याची पूजा केली असं नाहीये। त्यांना हा प्रश्न विचारा किंवा अर्जुनराव माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील, कारण ते त्या पक्षात स्थापनेपासून आहेत। त्यांच्या पक्षानं सोनिया गांधींच्या चपलाची पूजा केली असं म्हणावं का आम्ही? विनाशकाले विपरीत बुद्धी वायफळ बडबड करतात आणि त्यांच्याकडे आता लोक लक्ष देत नाहीयेत। त्यांना निवडणुकीमध्ये त्यांची जागा महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने दाखवलेली आहे। त्याच्यामुळं संजय राऊत म्हणजे भोंगा नाव पडले त्यांचं। अशा भोंग्याच्यावर प्रतिक्रिया खरं तर द्यायला नको, पण आपण प्रश्न विचारलात त्याच्यामुळं मला हे बोलावं लागलं। भाऊ, मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय, नुकसान झाले, मात्र जिल्हा वगळण्यात आला होता। आता जी मदत सरकारनं द्यायला हवी होती ती पहिल्या टप्प्यामध्ये जालन्याला मिळालेली नाही, त्यामुळं दसऱ्याच्या सणाला शेतकरी वंचित आहेत। ज्येष्ठ नेते माननीय बबनरावने यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्यांनी, ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे। शेतकऱ्याचा टाटाटी लागेल आणि कारवाई होईल, परंतु आमचं सरकार खंबीर आहे। कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशाला भाग नाही। निश्चितपणे या संदर्भामध्ये कडक कारवाई या सर्व लोकांवरती या ठिकाणी होणार आहे। लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। पीक पाणी जी आहे, पीक विमा मिळण्यासाठी ती झालेली नाही। अशा वेळेला अशा शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काय नाही, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये आता सरसकटचा निर्णयापर्यंत गेलेले आहेत। तो निर्णय झाल्यानंतर मग काय, फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत। तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे ते सर्व ग्राह्य म्हणून पुढच्या लोकांना ते दिले जाणार आहेत। थँक्यू।